प्राजक्ताचं लग्न होऊन आता 20 वर्ष झाली होती. तिचा छान सुखाचा संसार होता. सासरी ती आता सगळ्यांशी जमवून घेत होती. पण तरी तिच्या मनात नेहमी एकच गोष्ट घोळत होती की माहेरच्या घरातील शेतीचा हिस्सा मला का नाही मिळाला? तिचा भाऊ राजेश गावातला एक आदर्श माणूस म्हणून ओळखला जायचा. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने एकट्यानेच घर सांभाळलेलं होतं. आपल्या बहिणीला म्हणजेच प्राजक्ताला चांगलं शिक्षण दिलं, लग्न लावलं, हुंड्याचा एकही पैसा मागितला नाही. गावात सगळं म्हणजेच म्हणायचे की खरंच राजेश म्हणजे खराच देव माणूस आहे. पण म्हणतात ना, सोनंसुद्धा कधीतरी काळाने काळवंटतं आणि नात्यामधला विश्वासही तसाच कधी ना कधी तुटतो. प्राजक्ता आणि राजेशचं देखील बालपण खूप गोड होतं. आई शेतात काम करायची, तर वडील गावच्या समाजसेवेत व्यस्त असायचे आणि राजेश तर नेहमी प्राजक्ताच्या मागे, "अगं तू तर माझी लहान भावली आहेस" असं म्हणत तो तिच्या डोक्यावर हात फिरवायचा, तिला माया लावायचा आणि प्राजक्तासुद्धा भावावर जीव ओवाळून टाकायची. पण काळ बदलला. राजेश आता मोठा झाला. त्याचं लग्न सरिताशी झालं. ती शांत, सोज्वळ पण अत्यंत व्यवहारकुशली बाई होती. सरिता घरी आली आणि घरातील सगळी जबाबदारी तिने आपल्या हाती घेतली. राजेश शेतात काम करायचा, सरिता घरात राहून घर सांभाळायची. दोघांनी मिळून हळूहळू सगळं काही उभं केलं होतं. प्राजक्ता त्यावेळेस तिच्या संसारात रमली होती. पण आई वडील गेल्यावर घराचा सारा कारभार, जमीन जुमला, सगळी कागदपत्रे राजेशकडेच राहिलेली होती. सरिताने कधीच राजेशच्या बहिणीला परक्या नजरेनं पाहिलं नाही की वाईट वागणूक देखील दिली नाही. पण पैसा म्हणजे नेहमी नात्यात शंकेचं बी पेरणाराच ठरला. प्राजक्ताचा नवरा अमन थोडा हट्टी पण कष्टाळू होता. पण तरीही त्याच्या घरचं उत्पन्न त्या मानाने कमीच होतं. आर्थिक परिस्थिती त्यांची तशी बेताचीच होती. एक दिवस अमनच्या काकीने विचारलं की, "काय गं प्राजक्ता, तुझ्या भावाकडे एवढी शेती आहे, शहरात घरसुद्धा आहे, तरी तुम्हाला काहीच दिलं नाही का?" आता तो प्रश्न प्राजक्ताच्या मनात काट्यासारखा रुतला. तेव्हा पहिले काही दिवस तिने दुर्लक्ष केलं. पण नंतर जेव्हा घरात पैशांची टंचाई भासायला लागली, तडजोड करून आयुष्य काढणं कठीण होऊ लागलं, तेव्हा मनात असंख्य विचार येऊ लागले. आपलंही काहीतरी हक्काचं असायला हवं, असं ती मनाशी म्हणाली. तिचं मन अस्वस्थ झालं. एके रविवारी प्राजक्ता आपल्या माहेरी आली. सरिता अंगणात तुळशीला पाणी घालत होती. तिने लगेच प्राजक्ताला मिठी मारली. "काय गं, एवढ्या दिवसांनी आठवण झाली का?" प्राजक्ताने थोडं खोटंच हसत उत्तर दिलं, "हो गं वहिनी, थोडं येऊन जावं म्हटलं." राजेश जेव्हा आला तेव्हा तोही प्राजक्ताला बघून खुश झाला. पण त्याला काहीतरी वेगळं जाणवलं. ते म्हणजे प्राजक्ताच्या नजरेत आता ते प्रेम नव्हतं, तिच्या बोलण्यात आपलेपणा नव्हता, तर काहीतरी हिशोब होता. मग ती काही वेळाने पटकन राजेशला बोलू लागली, "काय रे भाऊ, किती जमीन आहे आता?" अचानक अशा प्रश्नाने राजेश थोडा गोंधळला. "जशी होती तशीच आहे गं, 3 एकर." "अरे एवढी? आईच्या वाट्यातील काही होती ना?" "हो, पण ती आपली सगळी एकत्र आहे." प्राजक्ताचं मन संतापलं. "म्हणजे माझ्या वाट्याचे देखील तूच घेतलीस?" राजेश शांतपणे बोलला, "अगं प्राजक्ता, तू लग्नात सगळं सोडून गेलीस. आईबाबांनी स्वतःच्या हाताने तुला सोनं दिलं, घर दिलं, मग आता काय? पण हक्क तर आहे ना? कायद्याने सुद्धा बहिणीला हिस्सा मिळतो आता." प्राजक्ताचं उत्तर ठाम होतं. म्हणून मग नंतर सरिता मध्ये पडली, "अगं, नातं कायद्याने नव्हे तर माणुसकीने टिकतं. पैसा नात्याला खातो." "हो, पण जेव्हा मनात लोभ पेटतो तेव्हा माणुसकी वितळते." "तुमचं सुख पाहवत नाही मला असं वाटतं का? मला फक्त माझं हक्काचं पाहिजे आहे," असं प्राजक्ता रागानेच म्हणाली. आणि त्या दिवशी माहेरचं दार तिच्या मागे बंद झालं आणि नात्याचं दार सुद्धा हळूहळू बंद होत गेलं. त्या रात्री राजेश गच्चीवर बसला होता. चंद्र फिकट होता आणि मन ओलं होतं. आई असती तर म्हणाली असती, "राजेश, बहिणीला दुखावू नकोस." पण आता आई नव्हती आणि बहिणीसाठीचं प्रेमही जखम झालं होतं. तेव्हा सरिता शांतपणे म्हणाली, "तुमची बहीण कोर्टात जाणार बहुतेक." हे ऐकताना राजेशचा गळा दाटला. जिला हात धरून चालायला शिकवलं तीच आज माझा हात सोडून गेली. सरिता त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, "पण तू तसाच राहा." राजेशने डोळे पुसले. पण आतून काहीतरी मोडलं होतं, तुटलं होतं. त्यानंतर हळूहळू गावात ही आता कुजबूज सुरू झाली होती. "राजेशची बहीण कोर्टात गेली म्हणे." "काय सांगतोस? एवढं झालं का?"
लोकांना नात्यातील गालबोट लावायला वेळ काही लागत नाही, तसंच काहीसं त्यांच्या बाबतीत झालं. राजेश मात्र अजूनही शांत होता. त्याला आशा होती की बहीण फक्त रागाने बोलली, पण तिने खरंच काही पाऊल उचललेलं नसेल. पण ती फार काळ काही टिकली नाही. कारण एके सकाळी टपालवाला आला. सरिता बाहेर अंगणात झाडत होती. राजेशराव, रजिस्टर आहे तुमच्या नावावर. सरिताने टपाल घेतलं आणि उघडलं. ती पत्र वाचून बिथरली. कारण वारसा हक्काच्या जमिनीबाबत दावा दाखल केला होता. मग सरिताने शांतपणे पत्र समोर ठेवलं आणि राजेशने ते वाचलं. पण काहीच तो बोलला नाही. थोड्याच वेळात त्याच्या डोळ्यात पाणी आलं. आईची शेती, आईच्या हाताने पेरलेलं बियाणं, त्यावरचं बहिणीचा हक्क. सरिता म्हणाली, तुम्ही काही केलं नाही, पण शिक्षा तुम्हालाच मिळते. संध्याकाळी चहाच्या दुकानात व इतर सगळीकडेच एकच विषय होता की प्राजक्ताने कोर्टात केस टाकली आहे. ते काहींना वाटलं की हे बरोबर नाही, तर काहींना वाटलं ती लालची वाटली. पण गावातील जुने लोक म्हणत होते, नात्यातील लोभ म्हणजे घराचं व नात्याचं दार बंद होणं आहे. राजेश काही बोलत नव्हता. त्याला शब्दांची नाही, माणुसकीची लढाई जिंकायची होती. त्याने कोर्टात वकील ठेवला नाही. म्हणाला की जिच्यासाठी मी जगलो तिच्याशी मी काय लढणार आहे. प्राजक्ताच्या मनात मात्र तुफान सुरू होतं. त्यात तिच्या नवऱ्याने तिला रोज सांगितलं होतं की हा तुझा कायद्याने हक्क आहे. भाऊ कितीही चांगला असो, पण आपलं हक्काचं घेणं म्हणजे अन्याय नाही. पण खरं तर प्राजक्ताला सुरुवातीला अपराधी वाटायचं. पण नंतर जेव्हा गावातील लोकांनी सांगितलं की तुझा भाऊ सगळं स्वतःच्या नावावर करून घेत आहे, तेव्हा तिच्या मनात राग पेटला. ती म्हणाली, मीही माझा हक्क मिळवणारच आहे, काहीही झालं तरी. पण प्रत्येक रात्री जेव्हा ती झोपायचा प्रयत्न करायची, तेव्हा राजेशचं हसतं बालपण तिच्या स्वप्नात येऊन तिला प्रश्न विचारायचं की प्राजक्ता, तू एवढं का बदललीस आणि कशासाठी? ती डोळे मिटून झोपण्याचा प्रयत्न करायची, पण आतील शांतता हरवलेली होती. काही दिवसांनी कोर्टातील पहिली तारीख होती. प्राजक्ता आपल्या वकिलासोबत उभी होती. त्यानंतर राजेश आला. अंगावर साधी कपडे, चेहऱ्यावर गंभीर पण शांत भाव होता. आतमध्ये जज साहेबांनी विचारलं, प्राजक्ताबाई, तुमचा दावा काय आहे? माझ्या माहेरच्या मालमत्तेमधील हिस्सा मला हवा आहे. भावाने एकट्याने सगळं स्वतःकडे ठेवलं आहे, असं ती ठामपणे म्हणाली. पण राजेशने काही उत्तर दिलं नाही. फक्त एवढंच म्हणाला की माझ्या आईवडिलांनी सर्व काही प्राजक्ताला लग्नात जे काही द्यायचं आहे ते दिलं आहे. मी काही घेतलेलं नाही. पण जर बहिणीला आजही हक्क वाटत असेल तर मी तिच्या वाट्याची जमीन तिच्या नावावर करीन. आता त्या क्षणी कोर्टात शांतता पसरली. जज साहेबांना आणि प्राजक्ताच्या वकिलाला देखील काय बोलावं हे कळेना. राजेश तसाच पुढे म्हणाला, पण एक विनंती आहे की माझ्या आईची समाधी त्या शेतात आहे. कृपया ती अबाधित राहू दे. आता त्या शब्दांनी प्राजक्ताचं मन हललं. तिच्या डोळ्यात अश्रू आले, पण अहंकार अजूनही जागा होता. मग ती फक्त एवढंच म्हणाली, हां हां, ठीक आहे. त्या रात्री सरिता पायऱ्यांवर बसली होती. ती विचार करत होती की काय एवढं मिळवायचं होतं म्हणून माणूस आपला सोन्यासारखा भाऊ गमावतो. तिने राजेशकडे पाहिलं. तो शांत बसला होता. तुम्ही एवढे शांत का आहात? सरिताने विचारलं. तो म्हणाला, सरिता, जिंकण्यात नाही, माफ करण्यात मोठेपणा आहे. ती डोळे पुसत म्हणाली, पण मन तुटतं ना? राजेश हसला. मन तुटतं, पण त्यातूनच खरी माणुसकी उगवते. दुसऱ्या दिवशी गावात ही आता बातमी पसरली. राजेशने बहिणीला हिस्सा दिला. हे ऐकून काही लोक थक्क झाले. कोणी म्हणालं, राजेश खराच माणूस आहे, देव माणूस आहे. तर कोणी म्हणालं, बहिणीने नातं विकलं आहे, माहेर पण गमावलं आहे. पण राजेशसाठी हे काही महत्त्वाचं नव्हतं. त्याने आपली जबाबदारी पूर्ण केली होती. त्याच्या नजरेत अजूनही बहीण तीच लहानशी प्राजक्ता होती, जी त्याच्या पाठीवर बसून शेतात खेळायची. राजेशच्या मनात प्राजक्ताविषयी कोणताही राग किंवा किंतु नव्हता. असेच काही दिवस गेले. कोर्टाची कागदपत्रे तयार झाली. जमीन प्राजक्ताच्या नावावर झाली. त्यामुळे तिचा नवरा अमन खुश होता. पण त्या घटनेनंतर प्राजक्ताच्या मनात मात्र एक पोकळी निर्माण झाली होती. ती जमिनीकडे बघायची आणि मनात विचार करायची की ही जमीन तर मिळाली, पण मनातील समाधान कुठे हरवलं आहे? एक दिवस ती शेतात गेली. आईच्या समाध्याजवळ थांबली. फुले अर्पण करताना तिचं हृदय तुटलं. आई, मी काही चुकीचं केलं आहे का? वारा झुळझुळत होत होता. जणू आईचा आवाज आला की हक्क मिळवला, पण माणूस हरवला. आणि त्या क्षणी तिला सगळं उमगलं. अजूनही गावात आता कुजबूज सुरूच होती की राजेशच्या बहिणीने कोर्टात जाऊन माहेरचा हिस्सा घेतला आहे. मग यावरून लोकांना नात्याला गालबोट लावायला फार वेळ लागला नाही. त्या घटनेनंतर काही महिने गेले. प्राजक्ताला जमीन मिळाली होती, पण मनात आनंद, शांती मात्र नव्हती.
ती दररोज शेतात गेली की तिच्या पायाखालील माती जणू तिला विचारायची की तू नातं विकून काय मिळवलंस. तिचा नवरा मात्र आनंदात होता. आता आपली ही शेती आहे, आपलं भविष्य सुरक्षित आहे असं तो रोज लोकांना सांगायचा. कायद्याने आम्ही घेतलं आहे, चोरीनं नाही. पण प्राजक्ताचं मन शांत नव्हतं. प्रत्येक रात्र तिला राजेशचा चेहरा दिसायचा. त्या कोर्टातला शांत, मृदू भाव असलेला चेहरा. ती डोळे मिटायची, पण मन म्हणायचं, तो रागावला नसेल का? त्याने मला माफ केलं असेल का? एके सकाळी एक शेजारी तिच्या घरी आली आणि म्हणाली, प्राजक्ताताई, ऐकलत का? राजेशरावांना जोरदार ताप आला आहे. ते आजारी आहेत आणि 2 दिवसापासून बेडवरच पडून आहेत. ते ऐकून प्राजक्ता दचकली. तिने लगेच नवऱ्याला सांगितलं, मला माहेरी जायचं आहे. पण त्याने मान डोलावली. जा, पण फार दिवस थांबू नकोस. मग प्राजक्ताने तयारी केली आणि ती निघाली. आणि ती जेव्हा माहेरी पोहोचली तेव्हा घराचं दार अर्धं उघडं होतं. आतून खोकल्याचा आवाज येत होता. राजेश पलंगावर पडलेला, चेहऱ्यावर थकवा, पण डोळ्यात अजूनही तीच मृदता, शांतता होती. सरिता शेजारी पाण्याचा ग्लास घेऊन बसली होती. जेव्हा प्राजक्ता आत आली तेव्हा सरिता आश्चर्याने थोडी मागे सरकली. सरिता बोलली, प्राजक्ता तू? प्राजक्ताने तेथूनच नमस्कार केला. मग राजेशने हळूच डोळे उघडले. प्राजक्ता तू आलीस? त्या आवाजात न राग होता ना तक्रार होती, तर फक्त माया होती. त्या क्षणी प्राजक्ताच्या डोळ्यात पाणी आलं. ती हळूहळू पुढे गेली आणि त्याच्या जवळ जाऊन बसली. भाऊ, मी चुकले, खूप चुकले. राजेशने हसत तिच्या डोक्यावर हात ठेवला. तू माझी लहानशी प्राजक्ता आहेस. बहीण कधीच चुकत नाही. ती फक्त भावाच्या प्रेमाची परीक्षा घेते. प्राजक्ता रडू लागली. मी लोभाने आंधळी झाली होते. मला वाटलं हक्क म्हणजे सगळं, पण नातं हक्काने नाही तर प्रेमाने टिकत असतं हे मला उशिराच कळलं. राजेश म्हणाला, अगं प्राजक्ता, पैसा संपतो, पण नातं टिकावं म्हणून आपण जगतो. सरिता शांतपणे त्यांच्याकडे पाहत होती. तिने पुढे येऊन प्राजक्ताला मिठी मारली आणि म्हणाली, तू परत आलीस म्हणजे सगळं काही ठीक झाल्यासारखंच आहे. प्राजक्ताने डोळे पुसले. वहिनी, तू माझ्या जागी असतीस तर मला माफ केलं असतंस का? सरिता म्हणाली, मी असते तर कधीच तुझ्याविषयी मनात राग धरला नसता. कारण मी बघितलं आहे की राजेश रोज तुझं नाव घेऊन प्रार्थना करायचे. त्या क्षणी प्राजक्ताचं मन वितळलं. तिने दोघांच्या पायावर डोकं ठेवलं. मला माफ करा, दोघेही. मला काहीच नको आहे. मला फक्त माझं नातं परत हवं आहे. राजेशने तिचा हात धरला आणि म्हणाला, नातं कधीच तुटलं नव्हतं गं. फक्त धुळीने ते झाकलं होतं, इतकंच. त्यानंतर काही दिवस प्राजक्ता तेथेच राहिली. ती राजेशची सेवा करू लागली, काळजी घेऊ लागली. औषधं देणं, जेवण बनवणं, शेतावर लक्ष ठेवणं. सरिता तेव्हा म्हणायची, आता घर पुन्हा जुनं झालं आहे असं वाटतंय. तो आनंद पुन्हा आला आहे असं वाटतंय. काही दिवसात राजेशला बरं वाटायला लागलं. एके दिवशी तो म्हणाला, प्राजक्ता, मी ठरवलंय की आईच्या नावाने एक शाळा बांधायची, जेणेकरून गावातल्या मुलांना शिक्षण मिळेल. तेव्हा प्राजक्ताने हसत उत्तर दिलं, त्या शाळेत माझंही नाव असावं, कारण मीही काहीतरी शिकले आहे, नात्याचं खरं मूल्य. त्यानंतर काही महिन्यांनी प्राजक्ताने तहसील ऑफिसात जाऊन स्वतःच्या नावावरची जमीन परत राजेशच्या नावावर करून दिली. तेव्हा अधिकाऱ्याने विचारलं, का बाई, हे असं का? तर प्राजक्ता हसली, कारण मी ही जमीन माझ्या भावाचं प्रेम आहे आणि ते मी विकत घेतलेलं नाही. त्या दिवशी ती समाधानाने घरी परतली. मनात एकच शांतता होती. राजेश माझा भाऊ आहे आणि आता मी त्याची खरी बहीण आहे. आमचं नातं आजही अबाधित आहे. त्यानंतर वर्षभरानंतर गावात आई स्मृती विद्यालय उघडलं. शाळेच्या फलकावर लिहिलं होतं की आईच्या हाताने पेरलेलं बियाणं आज शिक्षणाच्या रूपात उगवलं आहे. शाळेचं उद्घाटन राजेश, सरिता आणि प्राजक्तांच्या हस्ते झालं. तेव्हा मुले गाणी म्हणत होती आणि राजेशच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. प्राजक्ताने त्याचा हात धरला आणि म्हणाली, भाऊ, मला माफ करशील? तो हसत म्हणाला, मी तर तुला कधीच माफ केले, आधीच केलं आहे. मग दोघेही हसले आणि त्यांच्या मागे सूर्य मावळत होता. पण त्या मावळत्या किरणात त्यांच्या नात्याचा एक नवा सूर्य उगवत होता. खरंच, नातं म्हणजे मालमत्तेचा कागद नसतो, तर नातं म्हणजे विश्वासाचं, प्रेमाचं बी असतं. पैसा माणसाला श्रीमंत करतो, पण क्षमा आणि प्रेम त्याला मोठं करतात. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.